नमस्कार, मी प्राध्यापक देसाई कोमल पंडितराव. विषय अर्थशास्त्र. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र BCom भाग फर्स्ट यामधील युनिट नंबर फर्स्ट व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख यावर चर्चा करणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्र ही अलीकडील काळात उदयास आलेली अर्थशास्त्राची न्यायशाखा आहे. ॲडम स्मिथ यांनी 1776 एक ग्रंथ लिहिला. राष्ट्राची संपत्ती या ग्रंथाच्या प्रकाशनाने अर्थशास्त्र उदयास आले. अर्थशास्त्राच्या स्थापनेपासून 21व्या शतकापर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास कक्षा अधिकाधिक रुंदावल्या गेल्या आहेत. त्यामधील अनेक नवीन न्यायशाखा निर्माण झाल्या. त्यापैकी एक शाखा म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. व्यावसायिक अर्थशास्त्राला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज वेगवान आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी उद्योग व्यवसायावर अधिकाधिक भर दिला जातो. या बदलत्या आर्थिक परिस्थितीत व्यावसायिक संस्थेस अर्थशास्त्रातील विविध संकल्पना, सिद्धांत, तत्त्वे, नियम याचा वापर करून निर्णय घ्यावे लागतात. व्यावसायिक संस्थेच्या निर्णय प्रक्रियेशी निगडीत जे विश्लेषण केले जाते त्याला सामान्यपणे व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हटले जाते. व्यावसायिक संस्थांना व्यवसायाचे व्यवस्थापन करावे लागते. हे व्यवस्थापन करताना व्यावसायिक संस्थेसमोर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. उद्योग संस्थेस कोणते वस्तूचे उत्पादन करावयाचे, कोठे करावयाचे, उत्पादन कोणत्या प्रकारचे करावयाचे, उत्पादन तंत्राचा कोणत्या उत्पादन तंत्राचा अवलंब करावयाचा हे निश्चित करावे लागते. तसेच नफ्याचे मत्तमीकरण, वृद्धीचे मत्तमीकरण, कर्मचारी मत्तमीकरण आणि विक्रीचे मत्तमीकरण यासारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावे लागतात. उद्योग व्यवसायात उपयुक्त ठरणाऱ्या अर्थशास्त्रीय तत्त्वांचा संयुक्तपणे अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ. व्यावसायिक अर्थशास्त्रात व्यावसायिक व्यवस्थापकांना निर्माण होणारे प्रश्न व समस्यांचे सखोल अध्ययन करून अर्थशास्त्रातील सिद्धांत व तत्त्वे यांच्या आधारे सोडवणूक केली जाते. व्यावसायिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरते. व्यावसायिक अर्थशास्त्र हे वास्तववादी व वर्णनात्मक भूमिका मांडणारे आहे हे यातून स्पष्ट होते. आधुनिक आर्थिक सिद्धांतातील मत्तमीकरण तंत्रे, सांख्यिकीय अंदाज, खेळ सिद्धांत, रेषीय कार्यक्रम यासारखे निर्णय शास्त्रातील तंत्राचा पद्धतीचा वापर व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात आधुनिक अर्थशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत, तत्त्वे व नियम याचा वापर व्यवसाय पद्धतीत व्यवस्थापन पद्धती करणे म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. म्हणजेच बघा, व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यावसायिक व्यवस्थापन करताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. असे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सहाय्याने ज्या समस्या निर्माण होतात किंवा सखोल अध्ययन प्राप्त होण्यासाठी, समस्यांची उपाययोजना करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. व्यावसायिक अर्थशास्त्रानुसार सखोल अध्ययन करून व्यवसायातील सिद्धांत व तत्त्वे यांच्या आधारे याची सोडवणूक केली जाते. व्यावसायिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरते. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्राला वर्णनात्मक व धोरणात्मक अशा दोन्ही भूमिका वठवाव्या लागतात. आणि व्यावसायिक अर्थशास्त्र केवळ उद्योगसंस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकाचा अभ्यास करीत नाही, तर उद्योगसंस्थेने घेतलेल्या निर्णयांच्या परिणामतेबाबत भविष्यकथन करते. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र हे वास्तववादी वर्णनात्मक भूमिका मांडणारे अर्थशास्त्र आहे असं म्हटलं जातं. यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या. बघा, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या काही व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यातील पहिली स्पेन्सर आणि सिगलमन यांची व्याख्या आहे. अर्थशास्त्र म्हणजे निर्णय क्षमता व भविष्यकालीन नियोजनाच्या दृष्टीने करण्यात आलेले अर्थशास्त्रीय तत्त्वे व्यवहाराचे मिश्रण होय. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, तर निर्णय क्षमता म्हणजे कोणताही व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर आपल्याकडे निर्णय क्षमता असणं आवश्यक आहे, किंवा भविष्यकालीन नियोजनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय तत्त्वाचा वापर केला पाहिजे. म्हणजेच भविष्यकालीन अंदाज व्यक्त केला पाहिजे. भविष्यकालीन विचार म्हणजे भविष्यकाळामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या विचारात घेऊनच काय केलं पाहिजे, नियोजन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. त्यासाठी आर्थिक तत्त्वे व्यवहाराचे मिश्रण ज्यामध्ये केले जाते त्यालाच काय म्हटलं जातं, तर व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हटलं जातं, असं म्हटलेलं आहे. बघा, दुसरी व्याख्या आहे जोल डीन यांची व्याख्या आहे. बघा,
व्यावसायिक धोरणे निश्चित करण्यासाठी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा उपयोग करणारे शास्त्र म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. बघा, व्यवसायाविषयी धोरणे निश्चित करण्यासाठी म्हणजे कोणताही व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी धोरणं निश्चित करावी लागतात. मग ते धोरणे निश्चित करण्यासाठी आर्थिक विश्लेषणाचा उपयोग करणारे शास्त्र म्हणजेच काय होय, व्यावसायिक अर्थशास्त्र होय, असं जॉन डीन यांनी म्हटलेलं आहे. बघा, तिसरी व्याख्या आहे वॅटसन. व्यावसायिक व्यवस्थापकाकडून कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या आर्थिक सिद्धांतांना व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. बघा, ते काय म्हणतात की व्यावसायिक व्यवस्थापकाकडून म्हणजे व्यवसायाचे व्यवस्थापन करणारा जो व्यक्ती आहे तो व्यवस्थापक आहे त्याकडून कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या आर्थिक सिद्धांत आहेत त्यांना व्यावसायिक अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. बघा, असे वॅटसन असे म्हणत आहेत. तसेच त्याच्यानंतरनं ब्रिंगमन व पपाज यांनी व्याख्या केलेली आहे की व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक सिद्धांत आणि पद्धती याचा प्रत्यक्षात व्यवहारात वापर करणे होय. ते काय म्हणतायत की व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आर्थिक सिद्धांत आहेत किंवा त्याच्या पद्धती आहेत त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर करणे म्हणजेच काय होय तर व्यावसायिक अर्थशास्त्र होय, असं ब्रिंगमन व पपाज यांची व्याख्या आहे. बघा, यानंतर आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप पाहणार आहोत. पहिलं पॉईंट आहे वास्तववादी व आदर्शनिष्ठ अर्थशास्त्र. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र हे वास्तववादी व आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. वास्तववादी शास्त्रामध्ये एखाद्या घटनेचा आणि घटकांचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला जातो. वास्तववादी म्हणजे काय तर वस्तुस्थिती म्हणजेच वस्तुनिष्ठ बाबी होय. याच्यामध्ये एखादी घटना घडली किंवा काही घटकांचा वास्तववादी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजेच ते काय आहे वा कसे आहे या बाबीचा अभ्यास वस्तुनिष्ठ वास्तववादी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बघा, दुसरं म्हणजे आदर्शनिष्ठ अर्थशास्त्र होय. याचा आदर्शाचा किंवा काय असावे वा ते कसे असावे असणं आवश्यक आहे या सर्वांचा अभ्यास आदर्शनिष्ठ अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यालाच नीतिशास्त्र किंवा आदर्शनिष्ठ अर्थशास्त्र असे या नावाने ओळखलं जाते. म्हणजे वस्तुवादी स्थिती ज्या अर्थशास्त्रामध्ये निर्माण होते त्याला वास्तववादी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं आणि नीतिशास्त्राचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्याला आदर्शनिष्ठ शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजेच वास्तववादी शास्त्रात घटकांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले जाते आणि व्यावसायिक अर्थशास्त्रात घटकांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले जाते. आदर्शनिष्ठ शास्त्रात उपयोजनाविषयी निष्कर्ष काढले जातात. तसेच प्रकारे आता पॉईंट नंबर 2 भविष्यकालीन नियोजनास अधिक महत्त्व. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये भविष्यकालीन नियोजनास अधिक महत्त्व दिले आहे. वर्तमान काळातील उपलब्ध साधनांचा वापर करून पर्याप्त वापर करून भविष्यकालीन अनुभव किंवा सद्यस्थितीच्या याच्या आधारे अभ्यासाद्वारे भविष्यकालीन समस्याबाबत पूर्व अंदाज व्यक्त केले जातात आणि तसेच समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची मागणी हंगामी स्वरूपाची असेल तर संबंधित उत्पादन साधनांच्या सहाय्याने दुसऱ्या पूरक वस्तूचे उत्पादन घेण्याबाबत नियोजन करावे लागते. उदाहरणार्थ, हंगामी स्वरूपाचे म्हणजे काय तर पावसाळ्यामध्ये आपल्याला रेनकोट गमबूट असेल म्हणा किंवा छत्री असेल याची आवश्यकता असते. तसंच उन्हाळ्यामध्ये आपण थंड पेयाची मागणी करतो, तसेच हिवाळ्यामध्ये आपण स्वेटरची मागणी करतो. म्हणजे हंगामी स्वरूपाची मागणी आहे. अशा हंगामी स्वरूपाची जर मागणी स्वरूपाची असेल तर उत्पादन साधनाच्या सहाय्याने दुसऱ्या पूरक वस्तूचे उत्पादन घेण्याबाबत नियोजन करावे लागते असं म्हटलं. म्हणजे त्याबद्दल अंदाज व्यक्त करावा लागतो. म्हणून दुसरा पॉईंट आहे भविष्यकालीन नियोजनास अधिक महत्त्व. हा एक काय आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. बघा, तिसरं आहे निर्णय क्षमतेला सर्वोच्च स्थान. आता व्यावसायिक अर्थशास्त्र निर्णय क्षमतेला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे कारण की उद्योजकाकडून योग्य वेळी योग्य व अचूक निर्णय घेण्यासाठी क्षमता असली पाहिजे. की ज्यावेळेस आपण उद्योग किंवा व्यवसाय चालू करतो त्यावेळेस उद्योजकाकडे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही क्षमता असणं गरजेचं आहे. मग त्यांनी व्यवसायाची प्रगती किंवा भविष्यकालीन अस्तित्व व्यवसायाची निर्णय क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे उद्योजकाला विशिष्ट वेळी उपलब्ध असणारी साधन सामग्री आहे असणाऱ्या अनेक पर्यायामधून अचूक पर्यायाची निवड करावी लागते आणि कोणत्या वस्तूचे उत्पादन करावयाचे, उत्पादनाचे श्रमप्रधान तंत्र वापरावयाचे की भांडवल प्रधान तंत्र वापरावयाचे, किती प्रमाणात उत्पादन करावयाचे इत्यादी बाबतचा निर्णय घेताना विविध आर्थिक सिद्धांताचा तत्वाचा नियमाचा समावेश करावा लागतो किंवा उपयोगात आणावा लागतो असं म्हटलेलं आहे. बघा, यानंतरनं
4 नंबरचा पॉईंट आहे वस्तू उत्पादनाबाबत योग्य निर्णय. उद्योग संस्थेला वस्तू उत्पादनाबाबत निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शक ठरते, कारण की व्यावसायिक व्यवस्थापनाने व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाने बाजारातील वस्तूची मागणी व पुरवठा यातील समन्वय साधणे शक्य होते. त्यामुळे उद्योजकाला वस्तू उत्पादनाबाबतचा निर्णय घेताना वस्तूची सद्यस्थिती व त्या वस्तूला असणारी मागणी किंवा भविष्यकालीन मागणीचा अंदाज बांधावा लागतो. मग उत्पादन फलनाचे सिद्धांत असतील, देशातील लोकसंख्या आहे, लोकांचे उत्पन्न आहे, लोकांच्या आवडीनिवडी आहेत, पर्यायी वस्तूचा अवलंब असेल म्हणा, सरकारी धोरण आहे म्हणा, आदींची माहिती घ्यावी लागते आणि त्यातून उत्पादनविषयक निर्णय घेणे सुलभ जाते. यानंतरचा पॉईंट आहे व्यावसायिक अनिश्चिततेवर उपाय योजना. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाने व्यावसायिक अनिश्चिततेवर उपाययोजना करणे सहशक्य होते, कारण की उद्योजकाला व्यवसायाचे संचालन करताना ते अनेक प्रश्नांना अनिश्चिततेला तोंड द्यावे लागते. मग अशा वेळेस उद्योजकाला व्यवसायातील अनिश्चिततेला तोंड देताना काही अंदाज करून अशी अनिश्चितता दूर करावी लागते. उद्योजकाने प्रस्थापित उद्योजकाच्या वस्तूसारखी वस्तू निर्माण केली तर मागणी कमी होऊन विक्रीमध्ये घट निर्माण होऊ शकते. म्हणजे व्यवसायासमोर काय निर्माण होणार आहेत तर संकट निर्माण होऊ शकतात. यामुळं व्यावसायिक अनिश्चिततेवर उपाययोजना करताना उद्योजकाला सर्व बाजारपेठेचे ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे. बघा, बाजारपेठेमध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत, बाजारपेठेमध्ये ज्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूच्या किमती आहेत, बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूची मागणी आहे त्या बाबी विचारात घ्याव्या लागणाऱ्या आहेत. अशा प्रकारे व्यावसायिक अर्थशास्त्रात व्यवसायाशी संबंधित अर्थशास्त्रीय संकल्पना, सिद्धांत, तत्त्वे व नियम याचा समावेश होतो. यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आलेली आहे. आज व्यावसायिक अर्थशास्त्र अधिकाधिक लोकप्रिय होत गेलेले दिसून येत आहे. हा यामागील उद्देश असतो. उद्योग संस्थेला उपभोग्य वस्तू व विक्रीयोग्य वस्तूचे उत्पादन घेण्यापूर्वी त्या वस्तूला असलेली मागणी स्वरूप लक्षात घ्यावे लागते. कोणतीही उद्योग संस्था असून द्या, त्या उद्योग संस्थेला उत्पादन निर्माण करताना बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला असणारी मागणी विचारात घ्यावी लागते. म्हणजेच बाजारपेठेमध्ये मागणीविषयी पूर्वानुमान लावावे लागतात. उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं गेलं तर मागणीचे विश्लेषण करताना मागणीचे निर्धारक घटक आहेत, म्हणजेच किंमत असेल, उत्पन्न असेल, लोकसंख्या असेल, परत नंतर जाहिरात असेल म्हणा, सरकारी धोरण असेल म्हणा, म्हणजेच मागणी हे पाहावे लागतात. तसेच मागणीचे प्रकार, मग प्रकार कोणते आहेत मागणीचे, तर संयुक्त मागणी आहे, संमिश्र मागणी आहे म्हणा, अप्रत्यक्ष मागणी आहे म्हणा, हे पाहावे लागतं. व मागणीचे स्वरूप आणि मागणीचे पूर्वानुमान इत्यादी बाबींकडे उद्योगसंस्थेला लक्ष द्यावे लागते. अर्थात या सर्व बाबींचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पॉईंट नंबर 2, उत्पादन विश्लेषण. विविध उत्पादन घटकांच्या साहाय्याने घेतले जाणारे उत्पादन हा उत्पादन विश्लेषणाचा महत्त्वाचा भाग असतो. आता उत्पादन घेण्यासाठी उत्पादनाचे 4 घटक महत्त्वाचे आहेत. कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. जसं की आपण भूमीला खंड देतो, श्रमिकाला वेतन देतो, भांडवलाला व्याज देतो आणि संयोजकाचा नफा. म्हणजे उत्पादन विश्लेषणामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी कोणते घटक किती प्रमाणात कसे एकत्रित आणावेत याचा विचार केला जातो. म्हणजेच उत्पादनविषयक विचार हा भौतिक स्वरूपामध्ये, तर उत्पादन खर्चाचा विचार हा वित्तीय स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजेच उत्पादनाशी निगडीत खर्च संकल्पना, खर्चाचे वर्गीकरण, खर्च आदान संबंध, प्रमाणाच्या बचती किंवा बेबचती, उत्पादन फलन असेल किंवा खर्चाचे मापन असेल, खर्चाचे नियंत्रण असेल, या सर्व बाबीचा समावेश व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये होतो. पॉईंट नंबर 3, उत्पादन खर्च विश्लेषण. उत्पादन खर्च विश्लेषण व्यावसायिक अर्थशास्त्राचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. या विश्लेषणाच्या आधारे उद्योग संस्थेला दुर्मिळ उत्पादन साधनांचे कार्यक्षमपणे वाटप करता येते. प्रकल्प नियोजन असेल, प्रभावी होण्याच्या दृष्टीने उत्पादन व खर्च विश्लेषण फार उपयुक्त ठरू शकते. म्हणजे कोणतीही उद्योग संस्था असून द्या, व्यवसाय संस्था असून द्या, त्यांना विविध बाबीवर होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागतोच. म्हणजेच यावरून उत्पादन खर्चाबाबतचे अंदाज करता येतात. उद्योग संस्थेला भिन्न भिन्न कालावधीमध्ये उत्पादन खर्चाची तुलना करू शकते.
वर्तमान कालाचा खर्चाचा कल जाणून घेतला पाहिजे. वाढता खर्च असल्यास त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. उद्योग संस्थेला उपाययोजना येतात. मग याद्वारे उद्योग संस्थेला नफा कमी उद्दिष्ट प्राप्तीसाठी याचा वापर व्यावसायिक अर्थशास्त्राचा केला जातो असं म्हटलेलं आहे. थोडक्यात खर्च विषयक विश्लेषणाचा सविस्तर अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पॉईंट नंबर 4, किंमत विषयक धोरण. उद्योग संस्थेला स्वतःमार्फत निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तूची किंमत कशी निर्धारित करावयाची याचे ज्ञान व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्यवस्थापकाला व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळते. म्हणजेच जी वस्तू आपण निर्माण केलेली आहे अशा वस्तूची किंमत कशी निर्धारित करायची याचे ज्ञान व्यावसायिक अर्थशास्त्रावरून अभ्यासातून लक्षात येऊ शकते. तसेच वस्तूच्या किमतीवर उद्योग संस्थेची विक्री आणि नफा अवलंबून असतं. वस्तूची किंमत ही वस्तूच्या उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा आणि नफा यावर अवलंबून असते असं म्हटलेलं आहे बघा. वस्तूची किंमत ही वस्तूचा उत्पादन खर्च असेल, बाजारातील स्पर्धा आहेत, पर्यायी वस्तूचा अवलंब आहे यावर अवलंबून असतात असं म्हटलेलं आहे बघा. यामुळे उद्योग संस्थेने वस्तूची किंमत अशी निश्चित केली पाहिजे की जेणेकरून त्यातून काय होईल, उद्योग संस्थेला नफा साध्य होईल. उद्योग संस्थेला अल्पकाळ दीर्घकाळातील सुयोग्य व किंमत धोरण निश्चित करावे लागते असं म्हटलेलं आहे बघा. यानंतर आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची लक्षणे व महत्त्व पाहणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्र व्यवसाय संस्थेचे व्यवस्थापन करत असते. हे व्यवस्थापन उत्पादन निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन मिळते. उद्योग व्यवसायासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील उद्योग व्यवसायाच्या विकासावर अवलंबून असतो. त्यासाठी व्यावसायिक शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र मदत करत असते. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या लक्षणे व महत्त्वामधील पहिला पॉईंट आहे लक्षणामधला अर्थशास्त्राची स्वतंत्र ज्ञानशाखा. अर्थशास्त्राच्या सार्वजनिक व्यय, श्रमाचे अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, मुद्रा अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार इत्यादी वेगवेगळ्या अनेक ज्ञानशाखा आहेत. त्यापैकी एक व्यावसायिक अर्थशास्त्र अर्थशास्त्राची एक स्वतंत्र ज्ञानशाखा व्यावसायिक अर्थशास्त्र आहे. ती अलीकडील काळामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा उदयास आली. व्यावसायिक अर्थशास्त्रात उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन केले जाते आणि ते करीत असताना अचूक निर्णय घेण्यासाठी आणि व्यवसायाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना, सिद्धांत, नियम, तत्त्वे यांचा समावेश होतो. उद्योग व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवण्याकरिता ज्या शास्त्राचा वापर केला जातो त्याला व्यावसायिक अर्थशास्त्र असे म्हणतात. व्यावसायिक अर्थशास्त्र उद्योग व्यवसायाविषयी ज्या समस्या निर्माण होतात, जे प्रश्न निर्माण होतात त्याचे निराकरण करत असते. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे व्यावसायिक अर्थशास्त्र उपयोजित शास्त्र होय. देशाची प्रगती उद्योग व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये उभारणी करण्यासाठी प्रत्यक्ष देश प्रयत्नशील आहेत. उद्योग संस्थेच्या उभारणीत वा त्या यशस्वीपणे चालविण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक प्रश्नांना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये उत्पादनविषयक समस्या असतील त्याच्याविषयी निर्णय घ्यावे लागतात बाजारपेठेमध्ये संशोधन करावं लागते साधनांचा पर्याप्त वापर आहे, किंमतविषयक धोरण आहे इत्यादी निगडीत अनेक प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र मार्गदर्शक ठरते. तिसरा पॉईंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र काय, तर लहानात लहान घटकाचे अभ्यास करणारे शास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कार्याचा अभ्यास केला जात नाही, तर सूक्ष्म अर्थशास्त्रातील अभ्यासल्या जाणाऱ्या विशिष्ट उद्योगसंस्थेचा आणि व्यवसायाचा अभ्यास केला जातो. व्यावसायिक अर्थशास्त्रात उद्योगसंस्थेचे उत्पादन, उद्योगसंस्थेच्या वस्तूची किंमत निश्चिती, उद्योगसंस्थेच्या वस्तूची मागणीबाबत पूर्वानुमान, व्यावसायिक निर्णय इत्यादी सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र हे उपयोजित सूक्ष्म अर्थशास्त्र ठरते असं म्हटलेलं आहे. यानंतरचा पॉईंट आहे स्थूल अर्थशास्त्र. व्यावसायिक अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्राबाबत
सुद्धा स्थूल अर्थशास्त्र सुद्धा आहे. स्थूल म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे मोठा समुच्चयात्मक असं अर्थ केला जातो. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जाते. म्हणजेच किंवा मोठ्या समुच्चयात्मक बाबीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या उद्योग संस्थेच्या विविध समस्यांचे आकलन अध्ययन करण्यासाठी हे अध्ययन केले जाते. म्हणजे तथापि व्यावसायिक पर्यायाचे आकलन होण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. म्हणजे देशातील जे किंमत वाढ असेल म्हणा, व्यापाराची स्थिती असेल म्हणा, आकारमान असेल उद्योग संस्थेचे, सरकारचे धोरण आहे, करविषयक धोरण असेल म्हणा, विदेशी व्यापार आहे, विदेशी विनिमय आहे, या सर्व समकक्ष घटकांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये या सर्व घटकांचा विचार व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थे अध्ययन करणारे शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मॅक्रो हा ग्रीक शब्दाचा अर्थ मोठा भाग होय. बघा, स्थूल अर्थशास्त्राला संमिश्र अर्थशास्त्र, संकलित अर्थशास्त्र, समकक्ष अर्थशास्त्र या नावाने ओळखलं जातं. म्हणजे अर्थशास्त्रातील समग्र घटकांचे अध्ययन ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत रोजगाराचा अभ्यास करण्याऐवजी देशातील एकूण रोजगाराचा अभ्यास केला जातो, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, एकूण उत्पादनाचा अभ्यास केला जातो, एकूण गुंतवणुकीचा अभ्यास केला जातो, एकूण बचतीचा अभ्यास केला जातो, देशाची सर्वसाधारण किंमत पातळी विचारात घेतली जाते, एकूण मागणी आहे, एकूण पुरवठा आहे, या सर्व एकंदरीत घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बघा, मग स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकाचा अभ्यास करत नाही तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते. 4था पॉईंट आहे बघा, निर्देशक स्वरूपाचे अर्थशास्त्र. पॉईंट नंबर 5 बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र हे मार्गदर्शक स्वरूपाचे शास्त्र आहे. उद्योग व्यवसायाच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपाय व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अध्ययनातून मिळतात. म्हणजे अर्थशास्त्र हे मूलभूत सिद्धांत असतील, वर्णनात्मक स्वरूपामध्ये आहेत म्हणा किंवा निरनिराळ्या चलामध्ये असणारा संबंध आहे त्याद्वारे स्पष्ट होतो. परंतु उद्योग संस्थेने कोणते निर्णय घ्यावेत, कोणते निर्णय इष्ट व कोणते निर्णय अनिष्ट यावरून काय परिणाम होईल हे उत्पादनविषयक मार्गदर्शन व्यावसायिक अर्थशास्त्रातून मिळते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा 6वा निर्णय प्रक्रियेचे शास्त्र. व्यावसायिक अर्थशास्त्र हे निर्णय प्रक्रियेशी संबंधित आहे, कारण निर्णय प्रक्रियेचे शास्त्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे व्यवसाय कोणताही चालू करायचा म्हटलं तर निर्णय प्रक्रिया असणं गरजेचं आहे किंवा निर्णय क्षमता असणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र हे निर्णय प्रक्रियेचे शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे. बघा, कारण उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापकाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, मग त्या समस्यांविषयी निर्णय घ्यावे लागतात. मग ते व्यावसायिक अर्थशास्त्र त्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे उत्पादन कोणत्या वस्तूचे घ्यायचे, कोणते तंत्र वापरायचे, किती प्रमाणामध्ये उत्पादन घ्यायचे, महत्तम नफ्याचा विचार करावा लागतो. म्हणजे व्यवसायाचे यश गाठण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राला अनेक निर्णय घ्यावे लागतात. मग उद्योजकाला निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र सर्व बाबतीत व्यावसायिक अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. पॉईंट नंबर 7 साधनांच्या वाटपाचा अभ्यास. व्यावसायिक अर्थशास्त्रात साधनांच्या वाटपाचा अभ्यास केला जातो. म्हणजे उद्योग संस्थेला उत्पादन प्रक्रियेमध्ये संसाधने किंवा साधने वापरावी लागतात. मग साधन संपत्ती सुयोग्य वापर करावा लागतो. मग तसेच साधनांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे साधनांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. मग यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र साधनांच्या वाटपाशी संबंधित म्हणजे मार्गदर्शन करण्याचं कार्य करत असतं किंवा वाटपाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करतं असं म्हटलेलं आहे. बघा, पॉईंट नंबर 8 व्यवस्थापकीय अर्थशास्त्रापेक्षा वेगळे. तर व्यवस्थापकीय अर्थशास्त्रापेक्षा वेगळे म्हणजे सामान्यतः व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असे म्हटले जाते, परंतु प्रत्यक्षात या दोघांचा मध्ये फरक आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रात व्याप्ती संकुचित असून व्यवस्थापकीय अर्थशास्त्र अधिक प्रमाणामध्ये व्यापक आहे. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र हे प्रामुख्याने नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योगसंस्थेशी संबंधित आहे. नफ्याचे उद्दिष्ट असणारे किरकोळ विक्रेते असतील म्हणा, छोटे उद्योजक असतील म्हणा, व्यावसायिक खाजगी संयुक्त भांडवली कंपन्या आहेत म्हणा, आदींचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं म्हटलेलं आहे. बघा, यानंतरचा पॉईंट आहे बघा लेखाकर्माशी जवळचा संबंध. लेखाकर्म व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराचा आरसा असतो. लेखाकर्म म्हणजे कोण तर ज्या व्यक्तीकडं व्यवसाय चालवताना आर्थिक व्यवहार
वापर म्हणजे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण केली जाते अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं तर लेखाकर्म असं म्हटलं जातं. म्हणजेच व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची सर्व नोंदी असतील लेखाकर्माकडे असतात. बघा, लेखाकर्माद्वारे प्राप्त होणारी माहिती सर्व सांख्यिकीयची प्राथमिक स्वरूप होय असं म्हटलेलं आहे. म्हणजे या माहितीच्या आधारे व्यवसायातील निर्णय घेता येतात. थोडक्यात व्यावसायिक अर्थशास्त्राच्या लेखाकर्माशी अगदी जवळचा संबंध असतो असं म्हटलेलं आहे. बघा, यानंतरचा पॉईंट आहे उद्योग संस्थेच्या सिद्धांतावर आधारित असं म्हटलेलं आहे. बघा, आता उद्योग संस्थेच्या सिद्धांतावर अवलंबित आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचे लक्षण आहे. म्हणजे नफा विश्लेषण विभाजनाचे सिद्धांत महत्त्वाचे ठरतात. उद्योग संस्थेला साधनांची दुर्मिळता विचारात घेऊन त्यातून योग्य पर्यायाची निवड करून महत्तम नफा प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करावे लागते. मग त्यासाठी उद्योग संस्थेच्या सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो. मग यासाठी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर व्यावसायिक अर्थशास्त्र हे उद्योग संस्थेच्या सिद्धांतावर आधारित आहे असं म्हटलेलं आहे. बघ, यानंतरचा पॉईंट आहे क्रियात्मक संशोधनाचा जवळचा संबंध. व्यावसायिक अर्थशास्त्राचा क्रियात्मक संशोधनाशी जवळचा संबंध आहे. कारण क्रियात्मक संशोधन निरनिराळ्या घटकातील परस्पर संबंध किंवा व्यवसायाच्या निर्णया सहयोगाच्या कार्यक्षमतेचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे क्रियात्मक संशोधनात तयार होणाऱ्या सैद्धांतिक बाबी असतील किंवा प्रतिमानानुसार अचूक निर्णय घ्यावे लागतात. यासाठी व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध घटकांचा युक्तोत्तम सुयोग घडवून आणण्यासाठी क्रियात्मक संशोधनाचा उद्देश असतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यावसायिक धोरण किंवा इतर निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये क्रियात्मक संशोधनाचा जवळचा संबंध आहे असं म्हटलेलं आहे. बघा, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्र ही अलीकडील काळामध्ये अधिकाधिक लोकप्रिय झालेली संकल्पना आहे किंवा ही अलीकडील काळामधील एक नवीन ज्ञानशाखा आहे असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे उद्योग व्यवसायाच्या संबंधित ही काय आहे व्यावसायिक अर्थशास्त्र ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापकाला उद्योगाच्या विषयी निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचा सिद्धांत असतील म्हणा, तत्त्वे असतील म्हणा, नियम असेल म्हणा, हे उपयुक्त ठरतात. म्हणजे व्यावसायिक यशस्वीरित्या याचा वापर याचा वापर महत्त्वाचा ठरतो. पारंपरिक अर्थशास्त्राप्रमाणेच अनेक पर्यायातून निवड करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र काय करते उपयुक्त ठरते असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र निर्णय प्रक्रियेच्या व्यावसायिक अर्थशास्त्राला खूप महत्त्व आहे असं म्हटलेलं आहे. बघा, त्यातील पहिला पॉईंट आहे व्यावसायिक अर्थशास्त्राचा महत्त्वमधला निर्णय प्रक्रियेतील महत्त्व. आता व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाने उद्योग व्यवसायाबाबत योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. कारण की व्यवसायासमोर व्यवस्थापन करताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात. मग ते व्यवस्थापकाला योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी निर्णय प्रक्रियेतील महत्त्व निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्व व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे अशा वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्या वस्तूचे उत्पादन करावायचे, ते कोणत्या ठिकाणी करावायचे, किती प्रमाणामध्ये घ्यावायचे, त्यासाठी उत्पादन तंत्र कोणती वापरायचे, भांडवल प्रदान वापरायचे की श्रम प्रदान, या सर्व बाबींचा किंवा कोणत्या संघटन प्रकारचा अवलंब करावयाचा हे व्यावसायिक अर्थशास्त्राद्वारे मार्गदर्शक ठरते असं म्हटलेलं आहे. बघा, त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील महत्त्व यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. बघा, दुसरा पॉईंट आहे आर्थिक सिद्धांताचा मेळ घालण्यासाठी उपयुक्त. आता जे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक सिद्धांत निर्माण होत असतात, मग त्या आर्थिक सिद्धांताचा मेळ घालण्यासाठी काय आहे व्यावसायिक अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आर्थिक सिद्धांत अनेक काल्पनिक गृहीतकावर अवलंबून असतात. मग ते आधारित असल्यामुळे त्यामध्ये आर्थिक सिद्धांत काळाच्या ओघामध्ये अवास्तव काल्यबाह्य ठरलेले आहेत. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र सिद्धांताची सत्यता तपासून पाहण्यासाठी काल्यबाह्य किंवा जुन्या सिद्धांतांना व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये स्थान दिले जात नाही, म्हणजे त्यांची नव्याने मांडणी केली जाते. मग अशा वेळी आर्थिक सिद्धांताची व्यवसायातील उपयुक्तता वाढते. थोडक्यात व्यावसायिक अर्थशास्त्रात आर्थिक सिद्धांताला बदलत्या परिस्थितीत मेळ घालावा लागतो असं म्हटलेलं आहे. बघा, तिसरा पॉईंट आहे आर्थिक संकल्पना संकेत मांडण्यासाठी उपयुक्त असं म्हटलेलं आहे. पहा, आता आर्थिक संकल्पना म्हणजे अर्थशास्त्र एक असलं आहे शास्त्र तर उपयोजित अर्थशास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये काय आहे, गणित आहे, संख्याशास्त्र आहे, संगणकशास्त्र आहे इत्यादी शास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. मग उदाहरणार्थ मागणीचे पूर्वानुमान असतील म्हणा, नफ्याचा दर असेल म्हणा, या संकल्पना काय कराव्या लागते विश्लेषणासाठी गणितीय संकल्पनाचा वापर केला जातो. व्यावसायिक अर्थशास्त्रातील संकल्पना वापर व्यवस्थापन केल्याने त्याची काय होते म्हणजे यशस्वीता वाढविली दिसून येते. बघा, म्हणजे थोडक्यात व्यावसायिक अर्थशास्त्रात आर्थिक संकल्पना संख्येमध्ये मांडल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे असं म्हटलेलं आहे. पहा,
पुढचा पॉईंट आहे नियोजन तयार करण्यासाठी उपयुक्त. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्रातील संकल्पनाचा वापर केवळ भविष्य काळासाठी नियोजन तयार करण्यासाठी मदत होते. कारण भविष्यकालीन उद्योग कोणताही चालू करून द्या किंवा उद्योगसंस्था कोणतीही चालू करून द्या, यासाठी व्यवसाय कोणताही स्थापन केला तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, पहिल्यांदा व्यवसाय चालू करण्याअगोदर त्याचे भविष्यकालीन अंदाज व्यक्त केले पाहिजे, म्हणजे भविष्यकाळाचे नियोजन तयार करणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून भविष्यकाळाचे नियोजन तयार करण्यास मदत ते होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे उद्योग व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना व्यावसायिक अर्थशास्त्रातील संकल्पनांचा वापर केल्याने नफ्याचे प्रमाण वाढू शकते. म्हणजेच उदाहरण थोडक्यात सांगायचं गेलं तर भविष्यकालीन उद्योग संस्थेचे नियोजन तयार करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र उपयुक्त किंवा उपयोग आहे असं होतं असं म्हटलेलं आहे. बघा, यानंतरचा पॉईंट आहे बाह्य घटकांचा संस्थेवरील परिणाम अभ्यासण्यासाठी उपयुक्त. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाने उद्योग संस्थेवर जे बाह्य घटक परिणाम करतात, मग त्या बाह्य घटकांचा जो परिणाम होतो तो म्हणजे उदाहरणार्थ ज्या समस्या निर्माण होत आहेत उद्योग संस्थेसमोर किंवा जे म्हणजे बाह्य घटक परिणाम करत आहेत अशावर म्हणजे ते प्रश्नांना सोडवण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र काय आहे, महत्त्वाचं आहे. की व्यावसायिक अर्थशास्त्र या परिणामांची म्हणजे बाह्य घटकांच्या परिणामांची माहिती व्यावसायिक अर्थशास्त्रामुळे मिळते असं म्हटलेलं आहे. बघा, मग असे बाह्य घटक कोणते आहेत की देशातील जागतिक किंमत पातळी आहे, आयात निर्यात आहे म्हणा, जकाती आहेत म्हणा, कर आहे म्हणा, विनिमय दर असेल म्हणा, औद्योगिक शांतता आहे म्हणा, व्यापार चक्रे आहेत म्हणा, सरकारी धोरणं असतील इत्यादीचा काय होतं, या बाह्य घटकांचा परिणाम हा व्यवसायावर होत राहतो असं म्हटलेलं आहे. बा मग या परिणामामुळं म्हणजे व्यवसायावर काय होतं की व्यवसायाला अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत असतं. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासामध्ये अनेक प्रतिकूल किंवा अनुकूल असे परिणाम होत राहत असतात. मग हे अभ्यासण्यासाठी किंवा हे जे परिणाम आहेत त्याचे अंदाज व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घेता येतात असं म्हटलेलं आहे. बघा, याच्यानंतरचा पॉईंट आहे संख्याशास्त्रातील संख्याशास्त्रीय संबंध. बघा, व्यावसायिक अर्थशास्त्राचा संबंध हा संख्याशास्त्राशी आहे, कारण की इथं गणितशास्त्र आहे किंवा संख्याशास्त्र या दोन्हीचाही अवलंब केला जातो. म्हणजे अनुभवाच्या आधारे सिद्धांताचे परीक्षण करण्यासाठी किंवा व्यवसायिक अर्थशास्त्र उपयुक्त ठरते असं म्हटलेलं आहे. त्यावरून व्यावहारिक उपयुक्त असेल म्हणा किंवा निर्णय घटकातील सहसंबंध सांख्यिकीय माहितीच्या आधारे समजून घेता येतात. त्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र काय आहे, महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे शेवटचा आर्थिक संकल्पनाच्या परस्पर संबंधाचा अभ्यास. बघा, व्यावसायिक संबंधित विविध संकल्पनांचा अर्थ किंवा त्याच्यातील परस्पर संबंध असेल म्हणा, या अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रानुसार काय होऊ शकतो, केला जातो. उत्पादन असेल, बचत आहे, गुंतवणूक आहे, देशातील किंमत पातळी आहे, रोजगार पातळी आहे इत्यादी घटकांमध्ये परस्पर संबंध काय आहे हे समजण्यास व्यापार चक्राचे स्पष्टीकरण करता येते. म्हणजे मागणी आहे, किंमत आहे, उत्पन्न आहे, मागणीतील लवचिकता असेल, पुरवठा असेल त्याची लवचिकता असेल म्हणा, यातील परस्पर संबंधाचा अभ्यास भविष्यकालीन अंदाज आहेत म्हणा नियोजन करता येते असं म्हटलेलं आहे. बघा, मग हे कशामुळे व्यावसायिक अर्थशास्त्रामुळे हे सर्व बाबी नियोजन करता येते. म्हणजेच उद्योग व्यवसायाच्या प्रगतीसाठी सुद्धा हे अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे व्यावसायिक अर्थशास्त्राचे उद्योग व्यवसायाशी प्रगतीसाठी उपयोगी ठरते असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे अलीकडच्या काळात उद्योगाचा विकास घडवून आणण्यासाठी देशाचा विकास उद्योग व्यवसायावर अवलंबून असतो. त्यामुळे उद्योगाचा विकास घडला तर देशाचा विकास म्हणजे घडू शकतो. मग यामध्ये जे देशाचा विकास यामध्ये सहसंबंध उद्योग व्यवसाय आणि देशाचा विकास यामध्ये सहसंबंध आढळून येतात. ते कशामुळे, तर उद्योग व्यावसायिक अर्थशास्त्रामुळे. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. बघा, धन्यवाद.